तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट संदीप उगले यांच्या संकल्पनेतून 27 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कलमधील बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। पिंपळगाव काळे येथील पांडव हॉलमध्ये पार पडलेल्या या मेळाव्याला उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवाडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात खाजगीकरण झाले असून सुशिक्षित तरुण व युवकांना सरकारी नोकरीत संधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे। या बेरोजगारीला कुठेतरी आळा बसावा आणि आपल्या भागातील हुतकरू तरुणांच्या हाताला काम मिळावं या उद्देशाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून ॲडव्होकेट संदीप उगले यांनी दिली। या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील बोदडे, रतन नाईक, प्राध्यापक विजय सातव, विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। या मेळाव्याला 368 तरुण बेरोजगार सुशिक्षित युवक युवतींनी सहभाग नोंदविला। अनेक तरुणांना नामांकित ICGI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा, SBI, लाईफ इन्शुरन्स, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोबाईल्स, हॉस्पिटॅलिटी, टेलिकॉम कंपनीत रुजू करून नियुक्तीपत्र देण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे। ज्या गोष्टी जाणतात आपण ज्या समाजात पाहतो तिथं आपल्याला काहीतरी गोष्टीची सुरुवात लागत असते आणि ती म्हणजे या ठिकाणी राजकीय जीवनात काम करत असताना, सामाजिक जीवनात काम करत असताना जे प्रश्न पहिले घडवतात म्हणजे भेडसावतात त्यात आपली जबाबदारी असते की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। आता ज्याला ज्याला बरोबर काम करता येईल त्या बरोबर आपण केलं पाहिजे। जर आपण समाजाचा मेन प्रश्न जर ओळखला तर कदाचित आपल्याला जाणीव होईल त्या गोष्टीची। एक घातक प्रश्न आहे पण तुम्हाला आपल्याला जाणवत नाही आणि तो म्हणजे अतिशय भयंकर म्हणजे बेरोजगार। बेरोजगारीचा विषय आहे तो दिसत नाही, तो जाणवतो। काही भागात जीवा प्रकल्प झाल्यामुळे काहींची तो फारसा आग्रह नाही, पण जीवा प्रकल्पाचा पट्टा सोडला तर इतर जर भाग विचारला गेला तर त्याचा फार मोठ्या प्रमाणात भाग आहे। आमची भागातील जमीन 4 आहे, 2 भाऊ आहे, लग्न आहे, कार्य आहे, तर खर्च आहे आणि आपण उत्पन्न आहे काय तुम्हाला गोष्ट सांगतो, शेती काही हा उत्पन्नाचा भाग तो जगायला नाही। ज्याचे तो 10 एकर असेल कोई 10 एकर पण शकते, 4 एकर 4 एकर, पण 10 एकराला 1 एकर घेऊ शकत नाही आणि 4 एकराला तुला जगू शकत नाही, अशी आपली एकंदरीत ग्रामीण भागाची परिस्थिती। ज्या घरात एक्स्ट्रा कोणी जर कमावता नसेल, जर तुमच्या घरात जर एखादा व्यापार नसेल, एखादी नोकरी नसेल तर मला वाटत नाही घरात चालू काही लोकांना या गोष्टीची जाणीव आहे आणि या एकंदरीत विचार करता असं असतं की आपण या गोष्टीवर पूर्ण भर दिला पाहिजे। त्यासाठी आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही बदल आणण्याचा प्रयत्न करतो। सोबतच एक आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत ज्यांनी ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला ते म्हणजे देवेंद्रराव देशमुख। त्यांनी कोणाचं सहकार्य केलं की या कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्याचा आपण व्यवस्थित वेगळा सहकार करावा लागेल हे कार्यक्रम। एक विषय आहे की या 10च्या प्रश्नामध्ये तुम्हाला कुठेतरी रोजगार कुठे नोकरी मिळणं आवश्यक। आता मी काही वेळेस आपण काम करत असताना कधी असं होत नाही की रोज एखादा तरी फोन करतो किंवा ऑफिसर आपल्या मुलाचं कुठेतरी भाव नाही लागत असतो, कोणी म्हणजे आपण तुमच्या जिगा प्रकल्पाच्या अभ्यास काही संबंधित आहे, आपण फोन करा माझा मुलगा असा घ्यायचा अहो मी तुमचं काय 5-7 हजार रुपये मिळाले आपण साहेब केवळ करत आहे 5-7 हजार म्हणजे विषय असा आहे की नोकरीची अत्यंत गरज आहे। तुमच्या आपल्या क्षमता होत आहे
काम करण्याची ताकद आहे, पण संधी नाही. आपल्याला संधीची आवश्यकता आहे. म्हणून आता नोंदणी झाल्यावर आपल्याला करायची दुपारपर्यंत समजेल की किती जणांनी या गोष्टीची अपेक्षा करतात. काही जणांनी हा विषय करण्याची तात्पुरता घेतला असेल की जे हे नोकरी आहे तात्पुरती तसं नाही, ते परमनंट स्वरूपाची नोकरी आहे. आणि जसं जसं तुम्ही असाल तसं तुम्हाला समजेल की यामध्ये हे सत्य काय विचार असेल. ह्या ज्या नोकऱ्या आता विषय असा आहे की आपण बरेच सुशिक्षित आहेत, समजदार आहेत, अभ्यासू आहेत, तर आपण कधी पोहोचत नाही. आपण मुंबई पुण्याला जात नाही, इंटरव्ह्यू कधी देत नाही, आपण कधी ते काम करत नाही. कारण आपण असं होतं की ठीक आहे दोन जाईल ठिकाणी काय करताय, पण हे तुम्हाला बाहेर इन्व्हेस्ट करायला तुम्हाला जर काहीतरी मोठं व्हायचं असेल, ज्याने पण मोठं म्हटलं त्याने काही केलं, ज्याने काहीतरी बाहेर निघला, त्याने काहीतरी लढाई लढला, तो मोठा नाही. तर असेच आयुष्याची पहिले 7-8 दिवस आवश्यक चालले असतात. एकाचं लग्न व्हायचं विषय करू मग तिच्या चुकीला तुम्ही करू शकता की घरची इच्छा असली तरी तुमची मुलं पत्नी तुम्हाला करून देत नाही. त्याच्यामुळे आज दिवस असा आहे की आज जर होत असतील तर त्यांनी या गोष्टीचा फायदा घेतला नाही. आता डिटेल आयुष्य जे प्रतिनिधी आहे विविध बँकेचे कंपनी किंवा संस्था, तर ते वेगळं सांगू शकतील की मला हे काय करू नये त्यांचे दोघं आपण घेऊ. पण ह्या गोष्टी तुम्ही कुठेतरी समजून घेतल्या, ऐकल्या आणि समजल्यानंतर तिच्यावर तुम्ही खरोखरच प्रगतीशील असता. जरी प्रायव्हेट सेक्टर असं एक प्रायव्हेट सेक्टर काही असेल तिथे खूप चान्स असतात. करता करणारे ज्याचं कौशल्य आहे, ज्याचं स्किल आहे, त्याला कुठेही चान्स आहे, त्याचं काही प्रॉब्लेम नसते. आणि गेल्या काही पगारांतर म्हणतात मग त्या काही विषय नाही. ते असं करू शकतो ते मुख्य सरकारी नोकऱ्या करतात. आधी त्या सरकारी नोकरी आता विषय झालेला नाही कार्यक्रम